महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। जय भीम, जय संविधान। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। आरक्षण विभाजन विरोधी संघर्ष समिती नाशिक यांच्या वतीने अलीकडेच राज्यव्यापी उपवर्गीकरण विरोधी पोलखोल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेमध्ये ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आणि युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे यांचे महत्त्वपूर्ण भाषण झाले। आपल्या भाषणात त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले आणि नेमकं काय म्हणाले ते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या या व्हिडिओत पाहू। आजच्या ह्या प्रसंगी इथे उपस्थित राहून आम्हा नाशिककरांच्या सोबत दोन शब्द बोलण्याची संधी मला मिळाली। आपल्या सर्वांच्या भेटीचा योग मला मिळाला, ही माझ्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे। खरं पाहिलं असता 12 जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे 30 जूनच्या मोर्चाच्या तयारी संदर्भात जी सभा आयोजित केली होती, त्या सभेमध्ये मी भाषण करून अस्वस्थ वाटायला लागलो म्हणून खाली उतरलो आणि कुणाला न सांगता सरळ टॅक्सीमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो 12 जूनला रात्री। आणि 30 जून पर्यंत मी ऍडमिट होतो। इच्छा असून देखील 30 जूनच्या मोर्चाला मला जाता आलं नाही। फक्त आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, हॉस्पिटलमध्ये बसून देखील 30 जूनच्या मोर्चाचं जे मॉनिटरिंग मी केलेलं आहे, ती म्हणजे वाखाणण्याजोगी काम आहे असं मला वाटतं। जो मेसेज समाजाला दिला पाहिजे होता, ज्या गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजे होत्या, ज्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या सर्वांचा विचार करून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून 30 जूनच्या कार्यक्रमाचा प्रयत्न केला। त्यानंतर माननीय अण्णासाहेब कटारे यांचं माझं फोनवर बोलणं झालं। गेली 2 महिने ह्या नाशिकमध्ये वर्गीकरण या विषयावर फार मोठं काम चाललं आहे, होत आहे। हा जो लॉर्ड बुद्धा चॅनल आहे, या लॉर्ड बुद्धा चॅनलने गेली 2 महिने नाशिकमध्ये या वर्गीकरणाच्या विचाराला घरोघरी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। दुर्दैव, योगायोग किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आजारपण असेल, 30 जूनला नाशिकमधून मोर्चाची अधिकृत घोषणा झाली नाही आणि अशी काही बातम्या आल्या होत्या की बीड बरोबर नाशिक मधून देखील एक लॉंग मार्च निघण्याची शक्यता आहे। तेही न झाल्यामुळे अण्णासाहेब कटारे यांनी सांगितल्याप्रमाणे की आपण वर्गीकरण पोलखोल परिषद नाशिकमध्ये घेत आहोत। तुम्हाला खरंच सांगतो, अण्णासाहेबांचं त्या पोलखोल परिषदेचं नाव मला इतकं आवडलं आणि मी अण्णांना ताबडतोब सांगितलं की तुमच्या सूचनेचं मी स्वागत करतो, आपण परिषदेची तयारी करा। ते करत असताना मी अण्णासाहेबांना कालपासून मी ते आहे नाशिकमध्ये, जे जे आमचे काही नाशिकचे मित्र आहेत, नेते आहेत, सर्वच आहेत, माझी एकच विनंती होती की आपण सर्वजण मिळून करत आहोत अशा प्रकारचं चित्र, अशा प्रकारचा मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे। जी लोक आज आपल्याला दिसत नाही, जी लोक आली पाहिजे होती, ती का आली नाही, हा आपल्यासाठी आत्मचिंतनाचा शोधाचा प्रश्न आहे। पण तरी देखील नाशिक या कर्मभूमीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जर माझं आत्मचरित्र लिहिलं तर त्या आत्मचरित्रातला अर्धा भाग कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि नाशिकचा उल्लेख असेल।
जी नाशिक जन्मभूमी दादासाहेब गायकवाडांची, पण ती नाशिक कर्मभूमी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, असे पवित्र असं नाशिक शहर. आई कैकेयीने प्रभू रामचंद्राला शाप दिला. 14 वर्षाचा वनवासाचा शाप दिल्यानंतर 14 वर्ष वनवासात कुठे घालवायचे हा प्रश्न नवीनच लग्न झालेल्या प्रभू रामचंद्राला पडला आणि प्रभू रामचंद्रानं आपल्या नववधूसहित 14 वर्ष नाशिकमध्ये घालवण्याचा निर्णय घेतला. असं त्या ऐतिहासिक आणि पवित्र असं नाशिक शहर आहे. त्या नाशिक शहरामध्ये आपण या परिषदेच्या निमित्तानं एकत्र आलो आहोत. मग म्हणल्याप्रमाणे पोलखोल, माझा विचार करत पोलखोल कुणाचा व्हायचा आहे, कुणाचा करायचा आहे. आता अनेक वक्त्यांनी सांगितलं, बाळासाहेब शिंदेनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं, उद्या जर कधी वर्गवारी झाली, फडणवीस साहेबांनी जाहीर केलं आणि वर्गवारीचा निर्णय घेतला, तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून देतो, फडणवीस सरकारने जर वर्गवारीचा निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या विरोधात फडणवीस साहेब स्वतःचा वकील उभा करणार आहे. त्या वकिलाचं नाव आहे गुणरत्न सदावर्ते. लढणारे ते, लढवणारे ते, नाचवणारे ते, सर्व करणारे ते. आणि हे फार मोठं षडयंत्र आहे. आजारी असल्यामुळे काय 24 तास टीव्ही समोर बसलेला असतो. परवाच्या दिवशी मला एक गोष्ट कळाली. आमच्या सुप्रियाताई सुळे, शरद पवारांच्या कन्या, त्या अशा म्हणाल्या की देशामध्ये 50% जर खासदाराची संख्या वाढणार असेल तर सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष, शरद पवारांचा पक्ष, भारतीय जनता पक्षासोबत युती करायला तयार आहे. प्रेस स्टेटमेंट आहे, पेपर पब्लिक मधली स्टेटमेंट आहे. आणि मग मला प्रश्न पडला, एक पत्रकार आहे, काल मी दिवाकर शेजवळांना सांगितलं, एक पत्रकाराची प्रतिक्रिया आली की संसदेचं नवीन सभागृह बांधून झालं, वर्ष झालं असेल, दोन्ही सभागृहाची बांधकामं झाली आहेत आणि त्या दोन्ही सभागृहामध्ये खासदारांची बसायची व्यवस्था केली. 1000 खासदार, आता सध्या 488 खासदार आहे. आणि भारताच्या संसदेचं संसद भवनाचं बांधकाम 8 ते 9 वर्षापासून सुरू असेल तर ज्या सभागृहामध्ये 1000 खासदार बसणार आहेत याचं प्लॅनिंग 8, 9, 10 वर्षापूर्वी होतं. आणि त्याची आता परिस्थिती आलेली. आता या 10-15 दिवसामध्ये लोकसभा सदस्य वाढण्याचा कायदा संमत होणार आहे. आणि म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगतो, आमचे मित्र आयुष्यमान किशोर घाटे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता 1 जानेवारी. 1 जानेवारीला मी सातत्यानं भीमा कोरेगावला असतो किंवा असायचो. आणि घाटेच्या सेवानिवृत्ती मोठा कार्यक्रम होता, एका राजकीय पक्षापेक्षा मोठा कार्यक्रम होता. अनेक मान्यवर त्या कार्यक्रमाला हजर होते. तर मी घाटेंना सांगितलं की 1 जानेवारीला मला काही जमणार नाही, 1 जानेवारीला आम्ही भीमा कोरेगावला असतो. दुर्दैव सुदैव मला काही सांगता येणार नाही, ही जागा नाहीये. परंतु 1 जानेवारीचा भीमा कोरेगावचा कार्यक्रम त्या दिवशी 31 जानेवारीला आदल्या दिवशी झाला. आणि आदल्या दिवशी कार्यक्रम झाल्यामुळे मी भीमा कोरेगाव निघालो, घरी आलो. आम्ही विचार केला की योगायोगानं किशोर घाटेच्या कार्यक्रमाला आपण गेलो नाही. अचानक कार्यक्रम, पुण्याचा कार्यक्रम रद्द झाला, आपण काय जाऊ नये म्हणून मी किशोर घाटेच्या कार्यक्रमाला आलो. संध्याकाळी 5:30-6 वाजता पोहोचलो. 7 वाजता स्टेजवर गेलो, घाटेंच्या स्टेजवर. तिथे फोनवर फोन मला वाजायला लागले, भीमा कोरेगावला हल्ला झाला, इतकी लोक मारली, इतकी लोक मेली, इतक्या गाड्या फेटल्या, इतक्या फुटल्या. आपल्या लोकांना मीठ मिरची लावून सांगायची फार चांगली सवय आहे. मी घाटेंच्या कार्यक्रमाला
आता जसं मागून भाषण केलं तशी मी वेळ मागून भाषण केलं आणि घाटेला म्हटलं मला मुंबईला निघावं लागेल. माझे एक मित्र होते, त्यांनी मला सीबीएस गेलो आणि मी पियर लोखंडे मार्गाच्या नाक्यावर उतरलो. पियर लोखंडे मार्गाला मी रात्री 11-11:30 उतरलो असेल तर पियर लोखंडे मार्गावर प्रचंड लाइटिंग, सारा समाज रस्त्यावर, भीमा कोरेगावच्या गाड्या येत होत्या, काचा फुटलेल्या होत्या, लोकांची डोकं फुटली होती, रक्तबंबाळ झालं होतं. तिथे 2-3 तास घालवले. जखमी लोकांना हॉस्पिटलला पाठवलं. राजावाडीमध्ये ताबडतोब बातम्या आली रमाबाई नगरची. रमाबाई नगरमध्ये हीच परिस्थिती. मी यासाठी सांगतो, जसं सुप्रिया सुळेचं मग तुम्हाला उदाहरण दिलं, जसं राजू थाटेच्या प्रकरणावर आपण आता मगापासून चर्चा करत आहोत. मी स्पष्टपणे सांगतो की ही जी वर्गवारीची शाळा आहे ही आमच्या भिडे गुरुजीची शाळा आहे. जानेवारी 2018 मध्ये जो भीमा कोरेगावला हल्ला झाला, एका विशिष्ट समाजावर हल्ला झाला, तो हल्ला करण्यासाठी ज्या ज्या यंत्रणा काम करत होत्या त्या सर्व यंत्रणांचा नियंत्रण एक बोटे आणि संभाजी भिडे करत होते. आणि त्यावेळेस पुण्यातला मातंग समाजातला तरुण भिडेच्या भोवती होता, भिडेच्या सोबत होता, एक बोटेच्या सोबत होता. तिथूनही जमावजमाव सुरू झालेली आहे. आज मातंग समाजामधून अनेक लीडर उभे केले आहेत, बीजेपीने केलेले आहेत वर्गीकरणाच्या विरोधात. मातंग समाजाविषयी माझा एका पैशाचा आक्षेप नाही आणि तो कुणाचा असता कामा नये. मातंग समाजाला जर वाटत असेल की आम्हाला आरक्षण नाही मिळालं, त्यांना तो म्हणायचा अधिकार आहे. खरं म्हणजे या देशामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं जर कोणाची फसवणूक झाली असेल, जर एखाद्या समाजाची गद्दारी झाली असेल, विश्वासघात झाला असेल, तर तो फक्त आंबेडकरी समाजाचं नुकसान झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देऊन काँग्रेस पक्षानं बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासघात केलाय. 2 वेळा लोकसभेमध्ये बाबासाहेबांना पराभूत करून पुणे कराराचा विश्वासघात केलेला आहे. आज आम्ही सांगतोय की आरक्षणामुळे आमचं नुकसान झालेलं आहे. मी एक माझं नेहमी उदाहरण सांगतो. आमचे ते राजू रिपोर्ट आलेले आहेत, त्यांचा मी सत्कार करायला लावला. राजू रिपोर्टचे आजोबा बाबूराव भागाजी रिपोर्टे मोजून 20 वेळा त्यांनी देवळाली मतदारसंघ निवडणूक लढवली. रिपब्लिकन पक्षाचा एकमेव उमेदवार बाबूराव रिपोर्टे एकदाही निवडून नाही आले. त्या देवळाली मधून गेली 35 वर्ष, गेली 50 वर्ष एकाच जातीचा, एकाच कुटुंबाचा, एकाच उपजातीचा माणूस निवडून येत आहे. आणि त्याचं कारण असं आहे, 1980 सालामध्ये इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार बरखास्त केल्यानंतर ज्या विधानसभेच्या पोटनिवडणुका घेतल्या, मुदतपूर्व निवडणुका घेतल्या, 1980 सालामध्ये देवळाली मतदारसंघ अस्पृश्यासाठी राखीव झाला. पहिला उमेदवार बाबूलाल सोमायरे, त्याच्या पक्षाचं नाव बहुजन युवा मंच. त्या बहुजन युवा मंच म्हणजे कुणाचा? मराठा समाजाचा मंच. दलित पॅंथर आमच्यासारख्या लोकांनी रमेश आवटे पासून कॉलेजच्या नाक्यावर आम्ही जे हाणामारा केल्या, रक्तबंबाळ केले, आमची प्रचंड दुश्मनी. बहुजन युवा भीमनगर जाळायला निघाले. भीमनगर जेल रोड जायला निघालेलं बहुजन युवा. त्या बहुजन युवाचा अध्यक्ष अरविंद गायकवाड, त्याचा मर्डर झाला. कोणी मारलं सर्वांना माहिती आहे. आरोपी आमचे 17 लोक होते. साळीराम नोंदे, अशोक दिवे पासून तर सर्वच लोक होते. माझ्या आंबेडकर नगरातले कमीत कमी 8 लोक आरोपी होते. अरविंद गायकवाडच्या खुनामध्ये सुदैवानं दुर्दैवानं मधुकर शेजवळनं देखील मार लागला. तर मधुकर शेजवळ मेला म्हणून गटारीत फेकला. तो वाचला आणि तो अरविंद गायकवाडच्या केसमध्ये फिर्यादी झाला.
आमचे बॅरिस्टर खाडे नुकतेच बॅरिस्टर होऊन आले होते. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या हातामध्ये पहिली केस दिली आणि त्या केसमध्ये आमची सर्व लोक निर्दोष सुटली आणि मधुकर शेजवळचे मारेकरी देखील निर्दोष सुटले. त्यानंतर निवडणूक आली. घड्याळ निशाणी कोणाची निशाणी नव्हती. शरद पवारांचा पक्ष समांतर काँग्रेस होता. शरद पवारांच्या पक्षाचं निशाण चरखा होतं. बाबूलाल सोमा आयरे याने घड्याळ निशाणी घेऊन अरविंद गायकवाडचा फोटो छापून जातीयवादी प्रचार करून विशिष्ट जातीचं समूहाचं नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि त्याचे परिणाम आजपर्यंत आम्ही बघत आहोत. आजही देवळालीमध्ये दीक्षांत दोंदे 1978 सालामध्ये पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार असताना जी पुरोगामी लोकशाही आघाडी शरद पवारांनी निर्माण केली त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सभासद होता आणि आमचे दीक्षांत दोंदे 16, 17, 18 महिने आमदार होते. नदीत वाहून गेले ते. तर मुद्दा असा होता की ज्या देवळाली मतदारसंघामध्ये गेले 50 वर्षापासून एका विशिष्ट जातीचा माणूस निवडून येत आहे आणि मग रिपब्लिकन पक्षाचे मान्यवर झुंजार लोक अशोक दिवे लढले, विश्वजित काळे लढले, विश्वनाथ काळे, अजून सांगा अनेक मान्यवर लोक, बाबूराव रिपोर्टे लढले. परंतु इथल्या सवर्ण समाजाने मेणबत्ती का अगरबत्ती, गुलाल का नीळ असा प्रचार करून अस्पृश्य महार समाजाला निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं काम केलं. आणि म्हणून मी आता या मताशी आलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दलितांना भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या हिंदू धर्मावर अनंत उपकार केले. भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या एकात्मतेला वाचवण्याचं काम केलं. भगवान बुद्धाचा धम्म या देशात जन्माला आला. भगवान बुद्धाचा धम्म या संस्कृतीची एकरूप असलेला धम्म देऊन बाबासाहेबांनी या देशावर उपकार केले असताना देखील आम्हाला मात्र बौद्ध समजून, अहिंदू समजून निवडणुकीमध्ये आम्हाला पराभूत केलं जातं. हे आमचं फार मोठं नुकसान आहे, आमचा विश्वासघात आहे. आणि म्हणून मातंग समाजाचं जे काही म्हणणं असेल खरं असेल, मातंग समाजाचा एकच गोष्टीचा मला विरोध आहे की आमचं रिझर्वेशन महाराजांनी काढलं. हा त्यांचा आरोप दादांत खोटा आहे. तुम्हाला खरं सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांवर डोळे झाकून विश्वास ज्या अस्पृश्य महार समाजाने ठेवला, शर्ट बदला जसा शर्ट बदलतो, बाबासाहेबांनी सांगितलं धर्म बदला, लोकांनी क्षणात हिंदू धर्म सोडला. हो, चांदीचे काय देव होते घरामध्ये, ते देव दगडाने टिचून काढले, सोडून दिला हिंदू धर्म. बाबासाहेब म्हणाले शिका, आमची लोक शिकायला लागली. बाबासाहेब म्हणे मार वतनाची कामं नाही करायची, आमच्या लोकांनी झाडू मारायचं काम सोडून दिलं. बाबासाहेब म्हणाले मेलेल्या जनावर ओढू नका, मेलेल्या जनावर ओढायचं बंद करून टाकलं. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आम्ही केलं. आमच्यातल्या एकाही माणसाने विचारलं नाही की बाबासाहेब तुम्ही सांगता हे करू नका ते करू नका. बाबासाहेब आम्ही खायचं काय हा प्रश्न कधी कोणाला विचारला? बाबासाहेबांना कधी विचारलं नाही. मातंग समाजाला राग यायचे काय कारण नाही, त्यांच्यावर टीका करायचं कारण नाही. मातंग समाज काल परवापर्यंत ही काय मागतं त्याला अमावस्या दे माय. मातंग समाजाचा माणूस आल्याशिवाय, ब्राह्मणाच्या घरी त्याची पूजा केल्याशिवाय त्याचा तो पूर्ण होत नाही. आजही मातंग समाजाचा आमदार पोचरात बनून विधानसभेत जातो, त्यांना लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. आणि त्यांनी बाबासाहेबांना स्वीकारलं नाही, बाबासाहेबांपासून फटकून राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की ते मागासलेले राहिले. मी माझ्या आयुष्यामध्ये मी पण सरकारी नोकरीला होतो. मी नाशिकच्या बाण स्कूलमध्ये माझ्या मुलांना शिकवलं. माझी ऐपत नव्हती, उत्पन्नाचा अर्धा खर्च मी मुलांच्या शिक्षणावर केला. माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं 15 वर्ष, मग मुलं बाण स्कूलमध्ये शिकत होती. हा फरक आहे. मातंग समाजाने ते स्वीकारलं नाही म्हणून त्याच मागे पडलेले आहेत. मातंगाची आपली काही बरोबर आपली काही दुश्मनी नाही, काय नाही.
जाता जाता फक्त एकच गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे. या 2027-29 ही 2 वर्ष या देशाच्या निवडणुकीचं प्रचंड असं वादळ उभं राहणार आहे. आणि नरेंद्र मोदी असो या भारतीय जनता पार्टी असो यांची तयारी सर्व अर्थाने झालेली आहे. 1000 खासदार निवडून आणण्याची क्षमता त्यांची आहे. आज त्यांनी सर्व देशातले विरोधी पक्ष संपून टाकलेले आहेत. अत्यंत तयारीनिशी ते आहेत. आमची मागणी एकच आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या आयुष्यामध्ये रिझर्वेशन नोकऱ्या मागितल्या नाही. बाबासाहेब सायमन कमिशन समोर गेले, बाबासाहेब साऊथ ब्युरो कमिशन समोर गेले, बाबासाहेब गोलमेज परिषदेत गेले, बाबासाहेब पॅसिफिक रिलेशन कमिटी समोर गेले. एकच गोष्टीची मागणी केली. बाबासाहेब म्हणाले होते की ज्या माझ्या अस्पृश्य समाजाला कुत्रा मांजरापेक्षा हीन वागणूक मिळते, सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायला मिळत नाही, शाळेमध्ये जायला मिळत नाही, मंदिरात प्रवेश नाही, रस्त्याने चालायचा अधिकार नाही, त्या 1/5 लोकसंख्या असलेल्या अस्पृश्य समाजाला त्याचे राजकीय अधिकार मागितले बाबासाहेबांनी. रिझर्वेशन नाही मागितलं. सायमन म्हणाले बाबासाहेब, सायमन कमिशनवर महात्मा गांधी आणि काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. काँग्रेसचा आणि गांधीचा बहिष्कार असताना देखील बाबासाहेब सायमन कमिशन समोर गेले. सायमनने सांगितलं की मिस्टर आंबेडकर, आम्ही जी राऊंड टेबल कॉन्फरन्स घेत आहोत त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आपण स्वतंत्र भारताच्या अस्पृश्य समाजासाठी काही योजना असतील त्या तुम्ही कागदावर आणाल का? बाबासाहेब म्हणाले यस, मी रेडी आहे, तयार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आमंत्रित केलं. बाबासाहेब या देशातील अस्पृश्यांचे पुढारी म्हणून गोलमेज परिषदेला गेले तर काँग्रेस आणि महात्मा गांधीने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला. काँग्रेस आणि गांधी म्हणाले की जर आंबेडकर अस्पृश्यांचा पुढारी असेल तर गांधी म्हणाले की मी या परिषदेवर बहिष्कार टाकतो. गांधीने बहिष्कार टाकला. गांधीच्या गैरहजेरीमध्ये पहिली कॉन्फरन्स झाली, दुसरी कॉन्फरन्स बोलवण्यात आली, गांधीचं मन वळवण्यात आलं, गांधीला समजावून सांगण्यात आलं. तिथे गांधींनी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला की अस्पृश्यांचा पुढारी कोण? जगासमोर प्रश्न पडला, गांधी का आंबेडकर? ब्रिटनचा बादशाह जॉर्ज पंचम बादशाह देखील विचारात पडला. ब्रिटिश पंतप्रधान सर रॅमसे मॅकडोनाल्ड विचारात पडला. भारताच्या अस्पृश्यांचा पुढारी कोण? जगात पडलेला प्रश्न नाशिकच्या मुखेडच्या गावच्या लोकांनी एका मिनिटात सोडवला. मुखेड सत्याग्रहामध्ये अस्पृश्य लोकांवर हल्ला झाला, दगडफेक झाली, दादासाहेब गायकवाड जखमी झाले, अमृत धोंडीबा रणकांबेंचे मोठे भाऊ विठ्ठल रणकांबे जखमी झाले. आणि हा सगळा वृत्तांत लंडन टाइम्स मध्ये छापून आला. बाबासाहेब आंबेडकरांनी, दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांना फोनवर सांगितलं अशाची घटना घडली. दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन टाइम्सचा पेपर घेतला, गोलमेज परिषदेमध्ये सर्वांना वाटला, स्वतः जाऊन दिला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन टाइम्सचा पेपर महात्मा गांधीच्या हातात नाही दिला, त्यांच्या तोंडावर फेकून मारला. आणि बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, ब्रिटिश पंतप्रधानांना विचारला, ब्रिटिश बादशाह पंचम जॉर्ज बादशाहला विचारला की ज्या देशामध्ये महात्मा गांधीचा जय जयकार करत माझ्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला, तो गांधी माझ्या अस्पृश्य समाजाचा पुढारी होऊ शकतो का? आणि मग सर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे जातीय निवाडा कम्युनल अवॉर्ड जाहीर केला. त्या जातीय निवाड्यानुसार या देशातल्या अस्पृश्यांना 2दा मतदान करायचा अधिकार मिळाला. एक मतदान मी करेल तो माझ्या जातीचा उमेदवार असेल, एक मतदान जर करेल ते इतर जातीचे वरच्या जातीच्या लोकांचा उमेदवार असेल. अशा प्रकारे 2 प्रकारे मतदान करायचा स्वतंत्र मतदारसंघ मिळवला बाबासाहेबांनी. स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला महात्मा गांधीने. ज्या महात्मा गांधीने पाकिस्तानच्या बटवाऱ्याला विरोध केला नाही, त्या महात्मा गांधीने पाकिस्तानचा निषेध केला नाही, जिनाचा कधी निषेध केला नाही, त्या गांधीने बाबासाहेबांच्या विरोधात उपोषण केलं.
काल परवा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी घुसला तर कोण वांगचुंग याला पकडलं, गाडीत टाकलं, हॉस्पिटलला नेलं. महात्मा गांधीला उचललं असतं तर महात्मा गांधी जेलमध्येच होता ना येरवड्याला. त्याच वेळी जर गांधीला उचलून जर दवाखान्यात ऍडमिट केलं असतं तर पुणे करार झाला नसता, दलितांचा अस्पृश्यांचा स्वतंत्र मतदारसंघ आमच्याकडून हिरावून घेतला नसता. टक्केवारी वर्गवारी काय शिकवता आम्हाला? टक्केवारीचा आम्ही विचार नाही करत. मातंगाला कमी पडला असेल आम्ही आमच्या ताटातून द्यायला तयार आहोत. नवे दिलंय, देणार आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी. मंडल आयोगासाठी लढलो होतो आम्ही. जेलमध्ये गेलोय. तिहार जेलमध्ये मी महिनाभर जेलमध्ये होतो. का हो दिवाकरजी? विश्वनाथ प्रताप सिंगाचं सरकार निवडून यावं, रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा बळी दिला. रामदासजी आठवले मंत्री झाले, रिपब्लिकन ऐक्यातून बाहेर पडले, काँग्रेसची युती केली. आम्ही व्हीपी सिंगासोबत राहिलो. व्हीपी सिंगाने बौद्धांच्या सवलती मंडल आयोगाच्या मागण्या मान्य केल्या होत्या. आम्ही इतरांसाठी झडणारे लोक आहोत. तुमच्या ताटातलं इस्कान खाणारे लोक नाहीये. बाबासाहेबांनी आम्हाला ते शिकवलं नाही. बाबासाहेबांनी शिकवलं जिथे लात मारेल तिथे पाणी काढेल. आणि म्हणून आजची परिषदेला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व आया बहिणींना माझी विनंती आहे की ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण केली जात आहे, केली गेली आहे, त्याला बळी पडू नका. राजू ताटे हा आमच्या दलित मुक्ती सेनेचा बाल भीमसैनिक. राजू ताटेची आजी गुंफाबाई ती आमच्या महिला आघाडीची नेत्या होत्या. नामांतराच्या लढ्यात तयार झालेले नेतृत्व आहे. आज त्यांना विशिष्ट पद्धतीने बदनाम करण्याचं, त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. या गोष्टीचा निषेध आपण सर्वांनी केला आहे. परंतु आपण सर्वांनी गोष्टीत भान ठेवलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या समाजाला भरकटू जाऊ देऊ नका. मराठवाडा विद्यापीठ नामांतराची लढाई मी आणि माझ्या सहकार्याने 17 वर्ष लढवली आहे. त्या नामांतराच्या 17 वर्षाच्या आंदोलनामध्ये आम्हाला ज्या अडचणी आलेल्या, जे संकट आलेली आहे, त्याची यादी जर तुम्हाला वाचवली ना तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आणि म्हणून माझी विनंती आहे, ही साधी सुधी लढाई नाही आहे, ही वर्गवारीची लढाई नाही आहे. ही लढाई आपल्या भावी पिढीच्या भवितव्याची लढाई आहे. आणि त्या भावी पिढीच्या भवितव्याची लढाईची जी आपण सुरुवात करत आहोत, केली आहे, त्याची रणनीती ठरवण्याची देखील वेळ आलेली आहे. तुम्ही रणनीती ठरल्याशिवाय काही करू शकत नाही. बाकीच्या रणनीती ठरलेल्या आहेत. अनेक आमदार उभे केलेले आहेत. सुधाकर बालराव सारखा, ज्याच्या प्रचाराला अण्णासाहेब कटारे नाशिकून गेले होते. मी देखील मुंबईहून आलो होतो. तो सुधाकर बालराव देखील आता रणनीती ठरलेली, आपली रणनीती ठरली पाहिजे. आजच्या निमित्तानं या परिषदेला मी शुभेच्छा देतो. आणि जेवणाच्या वेळेपूर्वी भाषण करायची मला संधी मागितली, मी त्यांनी दिली. मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक अभिवादन करतो. मी 1972 साली नाशिक सोडून मुंबईला गेलोय. परंतु मुंबईला गेल्यानंतर मी नाशिकमध्येच आहे, नाशिकचाच आहे असं माझं धारणा आहे. त्या नाशिकमध्ये जर काही होत असेल तर ते धावून जाणं हे माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेने मी ते आलो. आपण मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. जय भीम, जय भारत. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.